नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर बघा, शेतकऱ्यांसंबंधी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे महसूल विभागाने, तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंबंधी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतलेला आहे। आता हा निर्णय नेमका काय आहे, तर याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना सविस्तर भाषेत सांगायचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, आता शासनाने कर्जमाफी संबंधीची घोषणा केलेली आहे। मग मध्येच नेमकं पीक कर्जासंबंधी शासनाने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो फायदा साधारणतः किती होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे, तर तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मराठी दरबार या चॅनलला अजूनही जर आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले जे काही नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होणार आहे। तर बघा, राज्य शासनाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। तर पीक कर्जासाठी जे काही मुद्रांक शुल्क असतं तर ते आता शेतकऱ्यांना माफ करण्यात आलेलं आहे। तर बघा, पहिलं कसं होतं की तुम्ही पीक कर्ज घेताना जे काही 0.3% रक्कम असते ते तुमचे मुद्रांक शुल्क म्हणून जात असते। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर समजा जर तुम्ही 1,00,000 रुपये कर्ज घेतलं तर त्याला साधारणतः 600 ते 700 रुपये तुमचे मुद्रांक शुल्क म्हणून ते कट होत होते। परंतु आता ते जे मुद्रांक शुल्क आहे ते शेतकऱ्यांना माफ करण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये बघा, राष्ट्रीयकृत असेल किंवा खाजगी बँका असतील तर ज्या ज्या बँका पीक कर्ज पुरवतात त्याच्यामध्ये ग्रामीण बँका सुद्धा आल्या। तर ज्या ज्या बँका पीक कर्ज पुरवठा करतात अशा प्रत्येक पीक कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना हे मुद्रांक शुल्क माफ असणार आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, पीक कर्जासाठी निष्पादित करण्यात येणारे करार असतील, तसेच हक्क विलेख असतील, त्याच्यात निक्षेप असतील, हडप किंवा तारण गहाण खत असतील, तसेच हमीपत्र असेल, गहाण खत असेल, प्रतिभूती असतील, त्यानंतर गहाणाची सूचना पत्र देणारे तसे त्याच्या घोषणा असतील, घोषणापत्र असतील। तर अशा ज्या ज्या पद्धतीचं तुम्हाला पीक कर्ज घेतल्यानंतर मुद्रांक शुल्क कट होत होतं तर ते मुद्रांक शुल्क जे आहे ते आता शेतकऱ्यांना माफ करण्यात आलेलं आहे। त्याच्यामधून शेतकऱ्यांना सूट देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा एक प्रकारे मोठा दिलासा आहे। आता आपण पाहिलं तर खताच्या किमती असतील किंवा वेगवेगळ्या कीटकनाशक बी बियाणं असतील यांच्या मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये वाढ होत आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कामध्ये माफ करणं हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काय आता येणारं पीक कर्ज असेल म्हणजे हा जो निर्णय आहे तो 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांना लागू होणार आहे। त्याच्यामुळे इथून पुढे जे शेतकरी पीक कर्ज घेणार आहेत त्यांना कोणतंही मुद्रांक शुल्क लागणार नाही। धन्यवाद।